चांदवड तालुक्यातील राहुड येथे धाडसी चोरी, लग्नासाठी साठवलेले 20 तोळे सोने व 70,000 रुपये लंपास। लग्नाची लगबग सुरू असताना चांदवड तालुक्यातील राहुड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे। मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। राहुड येथील रहिवासी गंगाधर विठोबा पवार यांच्या मुलीचे लग्न येत्या 30 तारखेला संपन्न होणार आहे। लग्नानिमित्ताने त्यांनी 20 तोळे सोने आणि सुमारे 70,000 रुपये रोख घरामध्ये ठेवले होते। मंगळवारी दुपारी 12 ते 4 वाजेच्या सुमारास पवार कुटुंब लग्नाचे कपडे आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी चांदवड बाजारपेठेत गेले होते। घर बंद असल्याचं पाहून चोरट्यांनी संधी साधली आणि घरातील ऐवजावर डल्ला मारला। चोरीची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली आहेत। गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विविध पथकांना पाचारण करण्यात आले। नाशिक येथून कांबळे साहेब आणि त्यांच्या एक्सपर्ट पथकाने घटनास्थळी फिंगरप्रिंट्स गोळा केलेत। नाशिकवरून टायगर नावाच्या श्वानासह विशेष पथक दाखल झाले। पोलीस हवालदार मुकुंद जाधव, पोलीस हवालदार कडाळे आणि टायगरने परिसरात कसून शोध घेतला। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्यासह एएसआय भाऊसाहेब गुळे, पोलीस हवालदार अरुण गंभीरे, सुनील जाधव, प्रदीप आजगे, विक्रम बस्ते, मनोज अलगट, भूषण साळवे आणि चालक शंकर पवार यांचे पथक यावेळी उपस्थित होते। लग्नासारख्या शुभकार्याच्या तोंडावर अशा प्रकारे मोठी चोरी झाल्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सदर घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ हे करत आहेत। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। लग्न होतं किती तारखेला लग्न होतं? 30 एप्रिलला लग्न होतं आमच्याकडे। किती सोनं चोरी झालं? तरी 20 तोळ्याच्या आसपास होऊन गेलं। 20 काही रोकड होती। किती रोकड होती? 70,000 रोकड होती। काय सांगा, काय आता झालंय पुन्हा घ्यायचं आपण काय सांगा, 2 दिवस झालं एवढं आहे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।